कोर्टाने निकाल दिला ना धामण्यांच्या केसबद्दल? 5 वर्ष सक्त मजुरी आणि 1 लाख रुपये दंड. अगदी योग्य आहे. बरं नीता, त्या विश्वासच्या केसचं काय झालं? एनी प्रोग्रेस? नाही सर, काही क्लूच मिळत नाहीये सर. सर दागिनी 54,000चे अशी नोंद केली होती, पण त्याचा इन्शुरन्स 1 लाखापर्यंत जातोय. सर मला असं वाटतंय इट्स अ प्लान. कदाचित 1-2 दिवसात सॉल्व्ह व्हायला पाहिजे. हो, पण मला वाटत असेल असं असेल तर. सर मी हॅलो, सातगर पोलीस स्टेशन मधनं इन्स्पेक्टर रोहित वाघ बोलतोय. काय? हो माय गॉड, आम्ही पोहोचतो. या सर, वामन कॉम्प्लेक्स मध्ये एका विधवेचा खून झालाय. ती मेलेल्या अवस्थेत आढळली आहे. गो अहेड. ऑल द बेस्ट. सर विषप्रयोग वाटतोय. हो, पण आत्महत्या की मर्डर?
सर विषप्रयोग वाटतोय. हो पण आत्महत्या की मर्डर? देवालाच माहीत. फोन कोणी केला होता? साहेब मीच केला होता फोन. तुम्ही जया मॅडम? हो साहेब, मी तिला आधीपासून भांडी कपड्याला असते साहेब. अच्छा, म्हणजे प्रथम तुम्ही पाहिलं? हो, माझ्याकडे फ्लॅटची किल्ली असते, कारण ताई ऑफिसला जातात तेव्हा दुपारी काम करावं लागतं, म्हणून मग सकाळी पण तीच वापरते, कारण ताईची झोप मोड होत नाही म्हणून. या मिसेस जयकरच आहेत ना? हो, तू कधीपासून आहेस इथे? सकाळपासून. कामाला कामाला म्हटलंय मी. 4 वर्ष झाली असेल साहेब. अच्छा. यांचे मिस्टर कधी गेले? गेल्या वर्षीच गेले साहेब. हॅड अटॅक आला होता. चांगला माणूस होता हो साहेब. या कुठे कामाला होत्या? हो, प्रायव्हेट कंपनीत कामाला होत्या. पगार पण चांगला होता साहेब त्यांना. कुणाचे काही भांडण प्रॉब्लेम वगैरे काही? नाही. काय मर्डरच आहे का साहेब? आत्महत्या करू शकतात असं वाटतं का तुम्हाला? या आत्महत्या कशाला करतील साहेब? सगळं तर चांगलं बेत चाललं होतं. म्हणजे काल सकाळी मस्त गप्पा मारल्या आम्ही. यंदाच्या पावसाळ्यात कुठेतरी फिरायला जाणारे म्हणाले होते साहेब. अच्छा, म्हणजे यांचा कोणी खून वगैरे करू शकतं असं वाटतं का तुम्हाला? कारण मी सिक्युरिटीला विचारलं, सोसायटीत पण मी सगळ्यांना विचारलं, पण कुणाशी यांचे काही एवढे चांगले संबंध नव्हते. म्हणजे कुणाशी त्या बोलत वगैरे नव्हत्या. साहेब गेल्यापासून मी एकटी बाई. एवढा मोठा फ्लॅट, लोकांचा काही भरोसा नाही म्हणून त्यांनी सगळ्यांशी संबंधच तोडले होते साहेब. फक्त त्यांनी ऑफिसला जायचं आणि फक्त ऑफिसमधून घरी यायचं, एवढंच होतं बस. ठीक आहे, आणखी इन्क्वायरी लागली तर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बोलू, तुम्ही जाऊ शकता. सर मला असं वाटतंय जेवल्यानंतर त्यांनी कॉफी घेतली असेल आणि कॉफी घेऊन त्या बेडरूममध्ये गेल्या आणि त्याच्यानंतर पुस्तक वाचत त्यांना झोप लागली असावी आणि या झोपेमध्ये विषाने आपलं काम केलं असेल. म्हणजे एकतर जेवणातनं नाही तर कॉफीतनं तिला विष दिलं गेलं असेल. सर कॉफीतून. सर हा बघा कॉफीचा ग्लास. या ग्लासामधनं विष दिलं असणार आणि सर हा पूर्ण काळा पडलेला आहे. आत पण सगळं काळा काळा दिसते. ही आत्महत्या आहे का खून काही कळत नाहीये. सर मला असं वाटतं ही आत्महत्या नसावी, कारण तसं काही कारणच नाहीये. मिसेस जयकर या 8 वाजता त्यांच्या ऑफिसमधून त्यांच्या मैत्रिणीबरोबर निघाल्या. त्यांना ATM मध्ये जायचं होतं, पण खूप उशीर झाला होता म्हणून त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला सांगितलं की उद्या पैसे काढू आणि तिचा निरोप घेतला. सर सिक्युरिटीच्या म्हणण्याप्रमाणे त्या 8:30 वाजता रिक्षातनं उतरल्या, घरी गेल्या, नंतर बाहेर पडल्याच नाही. हो, 8:30 नंतर त्या फ्रेश झाल्या आणि त्यांनी जेवण केलं. जेवणाची भांडी बेसिनमध्ये तशीच होती. नंतर त्यांनी कॉफी बनवली. ती कॉफी घेऊन त्या बेडरूममध्ये गेल्या आणि बेडरूममध्ये त्यांनी एक पुस्तक घेतलं आणि मला असं वाटतंय ते पुस्तक वाचता वाचता त्यांना झोप लागली असावी. कारण विषाचा इफेक्ट होताना आरडाओरडा, किंचाळणं वगैरे असं काही प्रकार होतोच, पण तसं काही तिकडे नव्हतं. मला असं वाटतं की या झोपेच्या अंमलाखालीच विषाने काम केलं असेल. राईट. याचा अर्थ असा की कॉफीमधनं विष दिलं गेलंय. आता मिसेस जयकर रोज रात्री कॉफी घेतात हे ज्याला माहिती आहे त्यांनीच कदाचित हे विष दिलं असावं. पण सर त्यांच्या घरात कुणीच आलं गेलं नाही. त्यांची कामवाली जया सोडली तर. पण तिचा उद्देश काय? म्हणजे चोरी झालेली नाहीये, तसं आणखी दुसरा कुठलाही स्ट्रॉंग पॉईंट नाहीये. राईट सर. सर मग
हे कॉफीमध्ये विष घातलं कोणी? आपण एक विचार करूया. समजा बाहेरून कोणी आलेली व्यक्ती, तर ती जर बाहेरून व्यक्ती आली असती तर त्या बिल्डिंगच्या सिक्युरिटीला कळलं असतं. याचाच अर्थ बिल्डिंगमधलीच ही व्यक्ती आहे कोणीतरी. हां, हा पॉईंट आहे सर. पण आजूबाजूला त्यांची कुणाशीही संबंध नाही, त्यामुळे कुणाचा उद्देशच क्लिअर होत नाही आहे. प्रॉपर्टीसाठी तर हे होऊ शकतं ना. म्हणजे सर, मिसेस जयकरांचे मिस्टर वर्षभरापूर्वीच वारले. त्यांना मुलबाळ नव्हतं. पण सर, प्रॉपर्टी तर आहे ना. सर, आजच्या वेळेला त्यांच्या फ्लॅटची किंमत 40 ते 45 लाख आहे, बरोबर? त्यांच्या नातेवाईकांपैकी कोणीतरी या प्रॉपर्टीचा हकदार असेलच ना. त्यांची बॉडी क्लेम करायला कोणी आलं होतं? त्यांच्या काकांचा मला फोन आला होता, ते तिथेच. ट्रॅफिक राईट सर. सर, मी हा पॉईंट क्लिअर करण्यासाठी मिसेस जयकरांच्या वकिलांना भेटायला जाऊ का? कोण आहे वकील? सर, दरेकर. आभास दरेकर. हो सर. येस, तो मदत करेल. सर, नक्की करेन. मी येऊ? तू जात नाहीस? सर, मी लॅबमध्ये जातो फॉरेन्सिक रिपोर्ट करता. ओके, गो अहेड. या अनिता मॅडम, काय म्हणता, कसं चाललंय? कसं चालणार? बघा ना, गुन्हे एवढे वाढलेत की मर्डरची केस असूनही काही सिरियसनेस नाहीये. कुणी कोणाचा खून का आणि कशाला करेल? हो, पहा ना, मिसेस जयकरांचा खून होणं हे सुद्धा एक आश्चर्यच आहे. इतक्या स्वच्छ सुंदर स्वभावाचे जयकर यांचा खून होणं शॉकिंग आहे. शॉकिंग तर आहे, पण तुम्हाला काय वाटतं? अहो, काही तर्कच करता येत नाही. हां, आणखी तुम्ही जो मुद्दा धरला आहात प्रॉपर्टीचा, तर मी जयकरांची विल वाचली. हां. कारण त्यांना मुलबाळ नसल्यामुळं त्यांनी त्यांची सर्व प्रॉपर्टी आपल्या काकाच्या मुलीच्या नावावरती केली आहे. काकाची मुलगी? हो तिचं काय नाव, कुठे राहते, काय माहितीये का तुम्हाला? हो, ती विद्या हायस्कूलमध्ये चंद्रबादा शिकते आहे, इयत्ता 8वीमध्ये. मुलगी खूप हुशार आहे. आणखी सुट्टीमध्ये ती येऊन जयकरांच्याकडे राहायची आणि जयकर दाम्पत्यासोबत त्यांचा खूप लळा लागला होता. अच्छा, मला सांगा, हे सगळं त्यांनी तिच्या नावावर केलं होतं, हे सगळ्यांना माहिती होतं का? हो, अगदी सगळ्यांना. कारण हे पहा, प्रॉपर्टी काय अशी इतकी मोठी नाही आहे. हां. हा एक फ्लॅट आणि काय असेल ते सेव्हिंग, आणि हे सर्व कल्पनाला जाणार हे सर्वांना माहित होतं, अगदी सर्वांना. इट्स ओपन सिक्रेट. ओह, बाय द वे, थँक्यू Thank you, मिस्टर madam. आभास. इट्स माय प्लेजर. थँक्स. सर, हे विनायक महाले, जयकरांचे काका. नमस्कार. नमस्कार. मी जयकरचा काका नाही, जयकर माझा मावस भाऊ. सगळी मुलं मला काकाच म्हणतात, अगदी माझी मुलगी सुद्धा मला काकाच म्हणते, त्यामुळे मी काका. सर, हां, नीता, आभासकडे काय झालं? मीटिंग झाली? हो सर, बऱ्यापैकी. ओके, ते आपण नंतर डिस्कस करू. हे ओळख करून देतो, हे मिस्टर विनायक महाले, हॅलो. जयकरांचे काका. अच्छा, कल्पना नाही आली? नाही, तिला मुद्दामच नाही आलं. म्हणजे तिची एक्झाम चालू होती. खरं तर माझ्यापेक्षा तीच जास्त अटॅच होती वासंतीशी. वासंती म्हणजे तुमच्यासाठी मिसेस जयकर. मला वाटलंच होतं, दादा गेल्यानंतर ती जास्त दिवस नाही जगायची. खरं तर खून वगैरे म्हणजे आमच्यासाठी काय बोलावं तेच कळत नाही. अहो, साध्या पालीला मारलं तरी पाप लागेल अशी भीती वाटते आम्हाला. कलियुग कलियुग म्हणतात तेच. मिस्टर महाले, शांत व्हा. आम्ही गुन्ह्यापर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. जरा धीर धरा. आणि ती बॉडी, नीता, प्लीज हेल्प. सर, चला काका. मॅस हां, प्लीज.
हॅलो, सातगर पोलीस स्टेशनमधनं इन्स्पेक्टर रोहित वाघ बोलतोय. काय? सर, हवालदार सकपाळचा फोन होता. राहत्या घरी एका मुलीचं प्रेत मिळालंय. इन्व्हेस्टिगेट करून या. मी नीताला पण पिकअप करतो. सर, साहेब साहेब मी बाबूच आहे. फोन तूच केला होता? हो साहेब, फोन मीच केलेला. पहिल्यांदा तूच बघितलं? मीच बघितलं साहेब. हे बघ, कुठलीही गोष्ट लपू नको. छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा मला सांग. हो साहेब, दीदीच्या बाबतीत तर मी काहीच लपवणार नाही साहेब. मी इथे खालीच हॉटेलमध्ये काम करतो आणि आपल्या दीदी आहेत ना, ह्या एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतात. अच्छा. यांना शेवटचं कधी बघितलं तू? शेवटचं म्हणजे साहेब, मी रोजच्यासारखा सकाळी नाश्ता घेऊन येतो तसा नाश्ता घेऊन आलो. हां. दरवाजा वाजवला तर आतून दरवाजा उघडत नव्हत्या दीदी. मग? मग दीदीने माझ्याकडे एक चावी देऊन ठेवली आहे. बरं. मी घराची साफसफाई वगैरे करतो म्हणून. त्या चावीने मी दरवाजा उघडला आणि पाहतो तर अच्छा 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 अच्छा. म्हणजे काल रात्री तू यांना शेवटचं बघितलं? हो साहेब, मी जेवण घेऊन आलो ना. हां. जेवण घेऊन आलो तर दीदी म्हणाला दूधही आण. मग मी दूध आणलं, त्यांना कॉफी प्यायची होती. बरं, या कुठल्या? विना दीदी साताऱ्याच्या साहेब, पण इथे त्या एकट्याच राहतात. ओके, ठीक आहे. काय गरज पडल्यास परत बोलू. यायचं. नक्कीच. नेक. सर, हां, विषप्रयोग. कॉफीतून. हो, कॉफीतून. तुम्हाला काय वाटतं? सर, मिसेस जयकर आणि वीणा या दोघांच्या मृत्यूमध्ये साम्य आहे. साम्य तर आहे, कारण विषप्रयोग दोघींना पण कॉफीतूनच विष दिलं गेलं. तेच. सर, मला असं वाटतं हे प्रकरण सिरियल किलरचं तर नसेल? नाही, लगेच असं म्हणता येणार नाही, कारण अपोजिट भरपूर गोष्टी आहेत. दोघींच्या वयातला फरक, समाजातलं स्थान, मीडियामधलं स्थान, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघी एका कंपनीत कामाला नाही. मग सिरियल किलर अशा ओल्ड लोकांना का निवडणार? मला वाटतं नीता, काही म्हणा की विना जामकर जी आहे हां. त्यामध्ये काहीतरी अजून हेच नाही. हो. सर, सर, सर तुम्ही इकडे? काय केस? सर, जस्ट लाईक मिसेस जयकर, म्हणजे कॉफीतनं विष दिला गेलं असं आम्हाला वाटतं. बॅकग्राऊंड म्हणाल तर साताऱ्याच्या पाटलांची ती मुलगी आहे, इथे नोकरी करत होती, आणि बाकी कॅरेक्टर क्लीन आहे. रोहित, तुम्ही गेल्यावर एक पोलीस स्टेशनमध्ये फोन आला आणि असाच एक आणखीन खून झालेला आहे. हो, म्हणजे आणखी एक विषप्रयोग, आणखी एक खून. येस, राधिका चिरमुले नाव आहे. हो हो, आणि ॲड्रेस?
मला वाटतं हे सिरियल किलरचं तर काम नाही आहे. मलाही ती शंका येते, कारण 2 दिवसात 3 खून म्हणजे हे प्रकरण फार गंभीर आहे. लवकरात लवकर आपल्याला या खुन्याला पकडायला हवं, नाहीतर आणखीन किती जणांना प्राण गमवावे लागतील काय सांगता येत नाही. सर शुड आय मूव? ठीक आहे, सेकंड टीम मी तिकडे पाठवली, तू त्यांना जॉईन हो. मी आणि नीता इथलं इन्व्हेस्टिगेशन करून तिकडे येतो. सर सर, या सिरियल किलरमध्ये एकतरी धागा आपल्याला मिळायला हवा. खरं आहे नीता, एक सॉलिड पुरावा आपल्या हातात यायला हवा. हां. बरं, इथल्या घरच्यांना कळवलं का? हो सर, कळवलंय. पण सर महत्त्वाचं म्हणजे विणाला कॉफी प्यायची सवय नाही आहे सर. ती नेहमी चहा पिते आणि तिच्या घरात कॉफीच्या पावडरचा डब्बा असणं शक्य नाही आहे सर. पण तरीसुद्धा तिने बाहेरून कॉफीची पावडर आणली आणि कॉफी बनवली. सर, हे सगळं विचित्र नाही वाटत आहे? सर, इट्स अ नॉर्मल थिंग सर, पण तरीसुद्धा संशयाला जागा आहे. येस, यू आर राईट नीता. कॉफी घेतली तिने? हां वाटतं. कधी कधी रात्री उशिरा वाचत राहिली तर घेते स्वतः. थँक्यू. बाकी फॉर्मॅलिटीज आम्ही लवकरात लवकर करू. ठीक आहे. एका दुसरे